शितप कुमार शौविक सलेल वारेकर, कुमार अब्दुल्ला मोहम्मद अली कोथवडेकर, श्री गजानन सनगरे, श्री डॉक्टर संजय पाटील, श्री संतोष चव्हाण, श्री स्वरूप प्रकाश मयेकर, श्री तुफिल पटेल, मान्य श्री महेंद्र श्रीरंग वारेकर, प्रकाश तुकाराम वारेकर, श्री उमेश देसाई, कुणाल धुंदूर, श्री गजानन पेडणेकर, श्री देवीदास इंगळे जे की कोथवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत, सन्मान्य श्री पारस देवासी, गजानन पाटील, मंदार थेराडे, उमेश कुलकर्णी, संतोष मंचेकर, या सर्व देणगीदारांनी आम्हाला कोथवडे प्रीमियर लीगसाठी आर्थिक देणगी देऊन मोलाचं सहकार्य केलंय. त्याचप्रमाणे जागा मालक इथे आहेत रुपेश पारकर आणि गावडे बंधू, यांचं सुद्धा आम्ही केपीएलच्या वतीनं आभार मानतो. पाण्याची व्यवस्था रुपेश पारकर आणि पिंट्या पड्याळ यांनी केली आहे. लाईटची व्यवस्था रुपेश पारकर पिंट्या पड्याळ यांच्याकडून झाली आहे. साऊंड व्यवस्था दीपक मोरे. दरम्यान सामना चालू होण्याचा पंचांचा इशारा येतोय आणि पहिला सामना खेळण्यासाठी तयार होतोय तो पंचांचा सामना. मेघेश मोडकर यांचा सामना चालू होण्याचा इशारा येतोय. पहिलाच सामना, पहिला चेंडू घेऊन कोणतं बॉलर आणि हा फुलटा चेंडू पुढे येऊन जोरदार टोलवला. पहिल्या चेंडूवरती खणखणीत धणधणीत आणि सणसणीत असा चौकार मुन्ना मोरेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कैस मुल्लाचा पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार ठोकून समाचार घेतला जातोय आणि आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करताना मुन्ना मोरे पुन्हा एकदा कैस राईट हँडवरती विकेट मारा करण्यासाठी तयार आहे. पंच मंगेश मोंडकर यांच्या डावीकडून 7-8 पावलांच्या शॉट पंचानं क्रॉस करून हा चेंडू टाकला. पुन्हा एकदा मुन्नासाठी हा जोरदार टोलवलेला चेंडू. बघूया पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी. सलग दुसरा सणसणीत खणखणीत आणि दणदणीत असा मुन्नाच्या बॅटमधून निघालेला चौकार. सावकार 11 संघाकडून पहिली गोलंदाजी करताना कैस मुल्लाच्या पहिल्या सलग 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार. दरम्यान पुढचा चेंडू कैसचा मुन्नासाठी आणि हा सुद्धा उत्तुंग फटका मुन्नाच्या बॅटमधून 100 कव्हरच्या डोक्यावरून सरळ जातोय तो 4 धावांसाठी. सलग 3 चौकार मुन्ना मोरेच्या बॅटमधून. दरम्यान कैस मुल्ला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर तयार आहे. राईट हँडवरती विकेट पंच मंगेश मोडकर यांच्या डावीकडून आणि हा पुढे येऊन सरसवून मारण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. धाव काय मिळत नाहीये. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. थोडासा का होईना कमबॅक करण्यात कैस मुल्ला याला यश मिळतंय. पुढचा चेंडू कैस मुल्लाचा पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर गेलाय आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर जातोय. पंचांना थोडंसं एक्सरसाइज करावं लागतंय. वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपात ही धाव मिळते. दरम्यान कैस मुल्लाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर गेला. मुन्ना आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि यष्टीचितचा चान्स झाला असता, परंतु विकेट किपर विवेक प्रतीक भिडेच्या दास्तानामध्ये चेंडू येत नाही आहे. तिथपर्यंत मुन्ना सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. चांगला कमबॅक करतोय कैस मुल्ला. दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुन्नासाठी आणि हा उत्तुंग फटका. बघूया चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये आणि मला वाटतं हे षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धाव संख्या होती आहे 14, ज्यामध्ये मुन्नाचे सणसणीत खणखणीत आणि दणदणीत असे सलग पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळाले. आता मुन्नाचा जोडीदार आहे तो विराज सनगरे, की जो की इकडे चिंट्या या नावाने ओळखला जातो. या टुर्नामेंट मध्ये चांगली साथ दिली चिंट्याने मुन्नाला आणि हीच बिनीची जोडी आज मैदानात उतरलेली आपल्याला पाहायला मिळते.
रोहित ना दरम्यान नवीन गोलंदाज येतोय रोहित बलेकर. आणि बघूया इथे रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि बघूया आणि रनआउटच्या स्वरूपात चिंट्या बाद होतोय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी आलाय चिंट्याच्या. रोहित बलेकरला पहिल्याच रनआउटच्या स्वरूपात हे यश मिळत आहे. हे यश जात आहे संघाकडे. पहिला धक्का बसतो चिंट्याच्या रूपानं आणि आता नवीन फलंदाज येतोय. हा सुद्धा शेरा सव्वा शेर म्हटलं तर वावगा ठरणार नाही की जो साईराज गावडे या गावामध्ये दादू या टोपण नावाने त्याला ओळखलं जातो. दरम्यान रोहित बलेकर या षटकातला पुढचा चेंडू मुन्नासाठी आणि हा जोरदार टोलवलाय मुन्नानं. बघूया आता क्षेत्ररक्षक झेल खाली आहेत आणि झेल टिपतायत. कोणतीही चूक करत नाहीये आणि आता मात्र मुन्नाची आतिशी बारी इथं समाप्त होते. मुसब याने हा झेल घेतलाय. सुंदर असा झेल टिपला होता आणि मुन्ना मोरे याची खेळी संपुष्टात येत आहे. मला वाटतं मुन्नानं किती धावा केल्यात सागर? 7 चेंडू आणि 13 धावा केल्या. त्यामध्ये त्याचे 3 चौकार होते. पहिल्या सलग 3 चेंडू होती, 3 चौकार. दरम्यान आमचे स्कोरर म्हणून प्रकाश नागवेकर यांना आम्ही विनंती करू त्यांनी थोडं स्कोरिंग करण्यासाठी इथं यायचं आहे. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे पंकज नागवेकर. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पंकज नागवेकरने पण एक चांगलं अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलंय. तोच पंकज नागवेकर ढोकमळे वर्सोवा टू नालासोपारा टू विरार आणि विरार टू परत ढोकमळा असं मोठं ट्रॅव्हलिंग करत 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 पंकज नागवेकर दरम्यान पंकज नागवेकर मुन्ना मोरेची जागा घेण्यासाठी इथं मैदानात आलं. हे दरम्यान रोहित बलेकर हा जो की डावखुरा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो. मुन्ना मोरेचं मोठं यश त्याला मिळालं आहे. दरम्यान पंकज नागवेकर खेळण्यासाठी तयार आहे. रोहित बलेकरचा हा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हलक्याच तटवलाय. लेग साईडच्या दिशेनं 1 धाव तर निश्चितच मिळणार आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं आहे. दरम्यान दादू गावडे आता हा जो या ग्राउंडवरचा पिंच हिटर म्हणून याला ओळखलं जातं की त्याने सलग 3 षटकार ठोकले. तर या ढोकमळे गावचे माजी सरपंच निलेश गावडे यांच्याकडून 300 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना आलेलं आहे. दरम्यान दादू गावडेसाठी 300 रुपयाचं सलग 3 षटकाराला पारितोषिक लागलाय. रोहित बलेकर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. डावकुरा फलंदाज पंचांच्या उजवीकडून आणि आता हा चेंडू टाकलाय दादूसाठी आणि हा शूट राहिलेला चेंडू गुल्ल्यांच्या स्पॉटवर टप्पा पडून थोडासा शूट राहिलेला सरळ जातो. विकेट किपर प्रतीक भिडेच्या हातामध्ये धाव काही मिळत नाहीये. 15 धाव संख्या येते 15. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो रोहित बलेकर. खरं त्याचा हा खेळाडू आता सुरू पण मैदानावर आपली चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि हा शॉर्ट पिच चेंडू होता. कोणताही समाचार घेता येत नाही आहे. आणि दरम्यान इथे आमचे अनुभवी क्षेत्ररक्षक जे की पिंट्या पाटील आहेत. थोडासा फुटबॉलचा पण त्यांनी इथं खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू वाढवता आला नाहीये त्यांना. दरम्यान एक अतिरिक्त स्वरूपात ओव्हरफ्लो झाला होता. ती 1 धाव मिळते. अशा 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या होते ती 17. बघूया रोहित बलेकर या षटकातला पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकला दादूसाठी. हा शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारला. बघूया क्षेत्ररक्षक तिकडे झेल खाली जातोय आणि आता मात्र मुसब याच्याकडून हा झेल सुटतोय. हा झेल जर टिपला असता तर एक मोठा धक्का आरोही स्पोर्ट्स संघाला मिळाला असता.
आणि हे यशस्वी षटक रोहित बलेकर याचं संपुष्टात येत आहे. 2 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या होते 19. नवीन गोलंदाज आहे तो शुभम गावडे की या गावामध्ये डॉक्टर या नावानं तो प्रचलित आहे. बघूया समोर आहे तो पंकज नागवेकर साठी. शुभम गावडेचा हा चेंडू पंकज साठी आणि हा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चितच मिळणार आहे. बघूया क्षेत्ररक्षण आणि आता मात्र इथं हा क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा कुर्ल्या राबतोय आणि त्याच्यामुळे 2 धावा सहज पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 21. पुढचा चेंडू टाकण्यासाठी शुभम गावडे तयार आहे. खेळण्यासाठी तयार आहे तो पंकज नागवेकर साठी. हा चेंडू टाकला पुढे येऊन जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही. हलकीच काटा घेऊन फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. कोणतंही आक्रमण मुन्ना बाद झाल्यानंतर दीपक सर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सेमीफायनलचा मोठा सामना आहे. काहीतरी करामत करावी लागणार आहे दादू गावडेला, कारण दादू गावडे हा मोठा पिंच हिटर म्हणून या टुर्नामेंटमध्ये ओळखला जातो. या ग्राउंडचा त्याला अनुभव आहे. बघूया शुभम गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 10-12 पावलांचा स्टार्ट. पंच मंगेश मोडकर यांच्या उजवीकडून हा उत्तुंग फटका दादू गावडे याच्या बॅट मधून सरळ जातोय तर मिड विकेटच्या बॉल 6 धावा. धाव संख्या 6 ने वाढले. धाव संख्या होते ती 28. समोर आहे तो फलंदाज दादू शुभम गावडे जो की डॉक्टर या नावाने प्रचलित आहे. बघूया डॉक्टर बनतो की पेशंट बघतो पुढचा. आणि आता मात्र चांगला चेंडू जोरदार अपील, परंतु पंचांवर कोणताही परिणाम होत नाहीये. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये आणि लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते आहे. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा काहीही समाचार घेता आला नाही तो दादूला. धावसंख्या या डिक्लर बरोबरच 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 29. शुभम गावडे या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. खेळण्यासाठी तयार आहे तो दादू गावडे. आणि आता थोडासा आपल्या रनिंग मार्गवर चुकतोय आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर तयार गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय तो शुभम. शुभमचा हा चेंडू पंचांना करून टाकलाय दादूसाठी. हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आता मात्र पिंट्या पाटील आपला अनुभव बाणाला लावून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळतंय. बघूया पंकज नागवेकर कोणता करिश्मा करतो या ग्राउंडवर. दरम्यान शुभम गावडे राईटर राऊंड विकेट मारा पंकजसाठी. आणि हा उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि एक सोपा झेल. फलंदाज पंकज नागवेकर बाद होतोय. षटक संपतंय. 3 षटकाची समाप्ती अखेर धावसंख्या होते 30. नवीन फलंदाज आलाय तो रोशन बलेकर.
खरवते गावाकडून बिलॉंग ठेवणारा हा खेळाडू. बघूया आता ढोकंबल्याच्या सुरूबन मैदानावर सेमीफायनलच्या मोठ्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयश्री मिळवून देण्यात कोणतं मोलाचं योगदान करतो ते. दरम्यान शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय तो सावकार इलेव्हन संघाचा अनुभवी असा गोलंदाज विवेक केळकर. राईट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार आहे, खेळण्यासाठी तयार आहे तो दादू गावडेसाठी. आणि हा आता चेंडू टाकलाय दादूसाठी. हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. फलंदाज बीट होतोय. दादू सारख्या एका आक्रमक फलंदाजाला जकडून ठेवण्यात विवेकला यश मिळतंय. पहिला चेंडू तर निर्धाव गेलाय, लेकिन देखो आगे आगे देखो होता है क्या. दादू गावडे खेळण्यासाठी तयार आहे. विवेकचा पुढचा चेंडू, हा फुलटो चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा तर मिळतातच आहेत आणि मला वाटतं फ्री हिटचा चान्स मिळणार आहे तो फलंदाज दादू गावडे याला. आणि महत्वाचं म्हणजे आजच्या दिवसातला पहिला नो बॉल टाकण्याचा मानकरी ठरतोय तो विवेक केळकर. आजच्या दिवसातला पहिला नो बॉल टाकलाय त्यानं आणि पहिली फ्री हिट टोलवण्याचा मान मिळणार आहे तो दादू गावडे याला. बघूया फ्री हिटचा सामना करण्यासाठी तयार आहे तो दादू. आणि उत्तुंग फटका दादूच्या बॅटमधून निघालाय, सरळ जातोय 6 धावांसाठी. धाव संख्या 38 झाली आहे. मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीनं दादू गावडे अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतोय. मुन्नाची विकेट गेल्यानंतर कोणतंही धडपण आपल्यावर यायला देत नाहीये. दरम्यान विवेक केळकर राईट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार आहे. पंचावन्न करून हा चेंडू टाकलाय आणि हा सुद्धा उत्तुंग फटका दादूच्या बॅटमधून पुन्हा एकदा सलग दुसरा षटकार. आणि निलेश गावडे या ढोकवल्याचे माजी सरपंच याच्याकडून सलग 3 षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकार तर दादूने ठोकलेत, तिसरा षटकार मारणार का आणि 300 रुपयाचं पारितोषिक घेणार का बघूया. या पुढच्या चेंडूवरती आपल्याला समजणार आहे की विवेक केळकर कसा काय रोखतो. विवेक केळकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. राईट हँड राऊंड विकेट मारा खेळण्यासाठी तयार तो दादू गावडेसाठी हा चेंडू टाकलाय आणि उत्तुंग फटका पुन्हा एकदा 6 धावा, सलग तिसरा षटकार. 300 रुपयाचं पारितोषिक विन केलंय निलेश गावडे याचं. दादूनं अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी दादू गावडे याची. आणि आजच्या दिवसातला हायएस्ट धावसंख्या उभारली आहे. 50 झाली आहे. 50 धावा झाल्या आहेत धावफलकावर. 11 चेंडू आणि 31 धावांवर खेळतोय. किती बॉल आहेत? 2 बॉल बाकी आहेत. नाही होणार. विवेक केळकरचा पुढचा चेंडू, सलग 3 षटकार खाल्ल्यानंतर विवेक केळकर कशी गोलंदाजी करतो ते पाहायचं आहे. हो चांगला कमबॅक. निर्धाव जातोय चेंडू. थोडंसं कमबॅक करायला विवेक केळकरला यश मिळतंय. आणि या षटकातला शेवटचा चेंडू मला वाटतं असणार आहे हा. आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. धाव संख्या आहे 50. अर्धशतक फलकावर लागलंय ऑलरेडी. शेवटच्या चेंडूवरती षटकार, चौकार की विकेट बघूया. विवेक केळकर थोडासा दडपणाखाली आहे निश्चितच, कारण समोर आहे तो फलंदाज दादू. विवेक केळकर चेंडू फेक करण्यासाठी धावतोय. हात चेंडू टाकलाय दादूचा, फुलटा चेंडू. अरे राजा, एवढा फुलटा चेंडू आणि समोर फलंदाज आहे. शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारून दादूने या सामन्यात एक जोश निर्माण केला आपल्या आरोही स्पोर्ट्स या संघामध्ये. 56 धावा झाल्या. 57 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. त्यांना
57 धावांचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून बघूया आता सावकारी 11 संघ कशी काय फलंदाजी करतो ते. दीपक सर, तुमचा अनुभव काय सांगतो? क्रिकेट एक अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. पिंट्या पाटिल को आज अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने की आवश्यकता है, क्योंकि 57 रन इस मैच, इस पूरे टूर्नामेंट में जबरदस्त चैलेंजिंग स्कोर है. और इस चैलेंजिंग को क्या स्वीकार सकेंगी सावकार 11 की टीम. आरओ स्पोर्ट की टीम ने एक जबरदस्त स्कोर खड़ा कर दिया है. उनके बैट्समैन जिन्होंने की लगातार छक्के जड़ाए हैं. 4 छक्के लगाए साईराज ने. बैट्समैन अशफाक भाई तुम्ही इथे थांबा. ह्याच्याकडे जा ना, इथे थांबा. इथे समोर घेऊन जा. दरम्यान जरा 2 मिनिटं जरा सामना थांबवा. हा, कोतवडे प्रीमियर लीग फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोतवडे आयोजित ही टुर्नामेंट पर्व 4 ढोकमण्याच्या सुरुवन मैदानावर ही रंगते आहे. आणि ते एक खास सत्कार आपण आयोजित करतोय. फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे माजी अष्टपैलू खेळाडू श्री गजाननजी सनगरे यांना सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन आम्ही त्यांचा सत्कार करतोय. या टुर्नामेंटचे प्रमुख आयोजक सन्माननीय अशफाक भाई यांना मी विनंती करतो की सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन श्री गजाननजी सनगरे यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. धन्यवाद सनगरे सर, धन्यवाद अशफाक भाई. पंचांनी सामना चालू करायचा आहे. 57 धावांचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. दीपक सर, पिंट्या पाटील आणि मुसब. पिंट्या पाटील जो की लोकल बॉय आहे आणि अतिशय अनुभव असा पदरी असलेला हा खेळाडू 57 धावांचं उद्दिष्ट चेस करण्यासाठी मुन्ना मोरे या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी खेळण्यासाठी तयार आहे. पिंट्या पाटील, ओ हो हो हो, पहिल्या चेंडूवरती पिंट्या पाटीलच्या दांड्या गुल. दीपक सर, काय सांगाल? पिंट्यासारखा असा हा मोठा खेळाडू पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. जिस तरीके से ऑफ स्टंप पर गेंद थी और लो फुल टॉस गेंद के ऊपर बेस टाइम कर बैठे पिंट्या. अब ऐसा लग रहा है कि आरओ स्पोर्ट फाइनल में दस्तक देने वाली है, जिन्होंने कि पहले बैटिंग करते हुए बड़ा स्कोर खड़ा कर दिया है और साथ साथ उन्होंने एक बेशकीमती विकेट उनके झोली में जा चुका है, जो कि पिंट्या काफी डेंजर हो सकते थे, लेकिन डेंजर होने से पहले उनको आउट कर दिया गया. एक जबरदस्त विकेट यहां पर मिल चुका है, चटका चुकी है आरओ स्पोर्ट की टीम. विवेक जो कि समय नए बल्लेबाज है, विवेक जो कि सामना करेंगे इस ओवर की. ये गेंद बढ़िया गेंद थी, टिप्पा खाने के बाद गेंद के ऊपर बीट हुए थे विवेक. और इस समय अब हर गेंद पर बड़े स्ट्रोक की आवश्यकता है. सुजल ने जो शुरुआत दी थी, जो एडवांटेज उनके शुरुआत का मिला था, एक जबरदस्त यहां पर शुरुआत हुई है उनकी गेंदबाजी की भी. दरम्यान भैरी भवानी संघाचे संघ मालक श्री मिलिंदजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. विवेक के लिए गेंद फुल टॉस कर हवा में है और कैच आउट होने का खतरा. आउट, दूसरा विकेट गिरा है. कैला जी, फाइनल में
आरओ स्पोर्ट दस्तक देने वाली है। 2 विकेट चटकाए हैं, जो कि ऑलरेडी श्री बैरी भवानी की टीम टूर्नामेंट के फाइनल में है। फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित कोथोड़े प्रीमियर लीग के टूर्नामेंट के फाइनल में पोजीशन बनाई है। श्री बैरी भवानी की टीम ने यह सेमीफाइनल का मैच है, जीतने वाली टीम उनके साथ फाइनल खेलनी है। लेकिन आरओ स्पोर्ट ने अब तक हावी हो चुकी है। आरओ स्पोर्ट की टीम साहूकार 11 की इनिंग पर कैस मैदान पर पहुंच चुके हैं बैटिंग करने के लिए। एक तूफानी पारी खेलने की आवश्यकता है। अनुभवी खिलाड़ी बल्लेबाज बैटर मैदान से बाहर गए हैं। पिंटिया से भी थी, लेकिन 0 पर पिंटिया आउट हुए हैं। उसके बाद दूसरा विकेट भी गिरा है, लेकिन जबरदस्त विवेक का भी विकेट गिरा और सुजल ने एक ऑलराउंडर प्रदर्शन कर रहे हैं, लगभग मैन ऑफ द प्लेयर होने की हालांकि उनकी शुरुआत है। वो जिस तरीके से धीरे धीरे प्रदर्शन बढ़ता जा रहा है। ये गेंद का स्कोर मार्कस ने उठाकर गेंद को खेल दिया है। एक बार गेंद सीधे जा रही है मिड विकेट एरिया के बाहर, शानदार छक्का। इसी तरह की साहस की जरूरत है, इसी स्ट्रोक की आवश्यकता है साहूकार 11 की टीम के लिए। और एक बड़ा छक्का जड़ा दिया है कैस ने। कैस के छक्के की मदद से स्कोर इस समय 6 रन 2 विकेट के नुकसान पर सेमीफाइनल का मैच। और इस समय सुजल गेंद कर रहे कैस के लिए। हर गेंद पर बड़े स्ट्रोक की आवश्यकता है, तभी यह संभव हो सकेगा। इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला, सिंगल डबल से काम नहीं चलने वाला। सुजल की गेंद कैस को, और कैस ने फिर से एक बार मिड विकेट एरिया की तरफ गेंद को निकाल दिया है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, शानदार चौका कैस के बल्ले से निकलता हुआ। जबरदस्त स्ट्रोक खेला है कैस ने। इसी तरह स्ट्रोक की आवश्यकता है साहूकार 11 की टीम के लिए। रन संख्या 10 इस समय हो चुकी है। ओवर नंबर पारी का 4 गेंदें कर चुके हैं और इस समय तैयार हो रहे हैं अगली गेंद का सामना करने के लिए, जो कि कैस एक आतिशी पारी की आवश्यकता यहां पर उनके द्वारा है। देखने को क्या मिल सकेगी। ये गेंद फिल्टर बाहरी किनारे के साथ ये कैच ड्रॉप, लगभग ये कैच ड्रॉप हुआ है। एक जीवनदान मिला है कैस के लिए, और जीवनदान का क्या लाभ उठा सकेंगे टीम के लिए, जो कि रनों की सख्त जरूरत है। पहले ओवर का खेल जारी है और रन संख्या कुल मिलाकर 11 हो चुकी है। दीपक सर, अतिशय महत्वाच्या क्षणी हा झेल सोडलाय प्रशांत मोरे यानं। सुजल मोरे अतिशय घातक गोलंदाजी म्हणावी लागेल। 2 महत्वपूर्ण झेल बळी त्यानं काढले आहेत, परंतु जितू पवारच्या हातामधनं हा एक सोपा झेल सुटतोय। जसं मगाच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं की सोपे झेल सुटले आणि मॅच हातातनं गेली होती ती घोडपदेव वारे संघाच्या। इथेच तसाच पराक्रम करावा लागेल, एक चांगला खेळ करावा लागेल, जितू पवारला फेविकॉल लावावं लागेल, तरच इथं मॅच जिंकण्याची संधी जास्त राहू शकते। कारण काही ज्या पद्धतीने खेळी करतोय त्याच्यावरनं दिसतंय की त्याच्या मनामध्ये काय चालू आहे। कारण 2 महत्वपूर्ण गडी बाद झाले आहेत, पिंट्या पाटील आणि विवेक केळकर। त्याच्यानंतर कैस आणि मुसाब या दोघांवरती या संघाची पूर्णपणे मदार आहे। विराज सनगरे मगाच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता, आता ह्या षटकामध्ये किती धावा देतो हे बघण्यासारखं आहे। कारण हा सामना अतिटटीचा, कारण सेमीफायनलचा सामना आहे। हा सामना जिंकल्यानंतर तुम्ही थेट पोहोचणार आहात फायनल मध्ये आणि भेटणार आहात भैरी भवानी संघासमोर। दीपक सर, कैस जो कि इस समय दूसरे ओवर की पहली गेंद का मुकाबला करेंगे। बॉलिंग मार्ग पर बॉलिंग करने के लिए विराज जो कि कैस को गेंद करेंगे। लगभग हवाई फायर की आवश्यकता है, हवाई स्ट्रोक की आवश्यकता है। सिंगल डबल से काम नहीं चलने वाला। विराज और विकेट से कैस के लिए, और कैस खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे, बीट हुए हैं। जब एक गेंद डॉट होती जा रही है, संभावना फाइनल में खेलने की बढ़ती जा रही है आरओ स्पोर्ट की टीम की। जब बड़े स्ट्रोक लग रहे हैं तो इस मैच में वापसी करने का प्रयास जारी है साहूकार 11 की टीम का। विराज जो कि ओवर नंबर पारी का दूसरा आरंभ कर चुके, पहली गेंद के ऊपर बीट किया, लेकिन सेकंड गेंद डालेंगे राइट ओवर द विकेट से कैस के लिए, और कैस ने ड्राइव किया है खूबसूरती के साथ। गेंद बाउंड्री लाइन की तरफ आ रही है, जबरदस्त फील्डिंग बापर फील्डर्स के द्वारा। केवल 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन की मदद से सिंगल डबल की कोई चिंता नहीं आरओ स्पोर्ट के लिए, जो कि वो चौके छक्के को रोकना चाहेंगे। रन संख्या 12, 2 विकेट के नुकसान पर एक बड़ा स्कोर चैलेंजिंग टारगेट है 57 रन का इस टूर्नामेंट में सेकंड नंबर पर। और इस समय यहां पर बैटिंग करने के लिए
तो जबकि सामना करते हुए एक बार उठाकर गेंद को खेला है, गेंद आ रही सीधे वहां पर, ये कैच और विकेट नंबर तीसरा गिरा है। मुसब बैक टू द पैविलियन। 3 बैट्समैन 0 पर आउट हुए हैं। पहले पिंटिया और उसके बाद यहां पर विवेक और अब मुसब जो कि 0 पर आउट हुए हैं। ये इस टूर्नामेंट का रिकॉर्ड है कि सेमीफाइनल के मैचों में सेकंड इनिंग पर 3 बल्लेबाज अपना खाता नहीं खोल पाए हैं, जिसमें एक बल्लेबाज जो मशहूर बैट्समैनों में से एक था पिंटिया का विकेट भी है और इस समय मैदान पर आ चुके बैटिंग करने के लिए। बैट्समैन नेम अजय आ गए हैं जो कि बल्लेबाजी करने के लिए फ्रेंड्स क्रिकेट कप के टूर्नामेंट का ये सेमीफाइनल। और अजय को गेंद जो ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद जा रही है, वाइड का इशारा था वो अंपायरों का और एक एक्स्ट्रा रन, लेकिन इस समय स्कोर 13 है। काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी करने की आवश्यकता है। जिस तरीके से साईराज ने बैटिंग की थी, छक्के जुड़ाए थे, उसी तरह के छक्के जुड़ाने की आवश्यकता है, लेकिन स्ट्रांग बैटिंग लाइन अब ध्वस्त हो चुकी है लगभग 2 ओवर तक। और इस समय अजय को गेंद, शॉट ऑफ ने गेंद दिया, अजय ने गेंद को उठाकर खेला, कैच वहां पर और आउट। इसी के साथ अजय भी चौथा बैट्समैन 0 पर आउट। 4 बैट्समैन खाता नहीं खोल पाए हैं। यहां पर साहूकार 11 की टीम लगभग फाइनल के दौर से बाहर निकल रही है, जो कि उनकी नैया डूबती हुई नजर आ रही है और चारों के चारों बैट्समैन अपने टीम के लिए कोई योगदान नहीं दे सके, 0 पर आउट हो चुके हैं। 4 विकेट, आधी टीम 2 ओवर के अंदर आउट हो चुकी है। साहूकार 11 की टीम जो एक समय पोजीशन नंबर 1 पर थी, लेकिन भैरी भवानी ने उन्हें फाइनल में पहुंचने का मौका ही नहीं दिया। एक जबरदस्त खेल का प्रदर्शन करते हुए भैरी भवानी की टीम, श्री भैरी भवानी की टीम टूर्नामेंट के फाइनल में पहुंच चुकी है। टॉप पर रहने के बाद अब बैट्समैन आ चुके बैटिंग करने के लिए मैदान पर। रोहित को भेजा गया है बैटिंग करने के लिए। क्या रोहित अपना खाता खोल सकेंगे? 4 विकेट 0 पर आउट हुए हैं। पिंटिया, उसके बाद विवेक, उसके बाद 14 बॉल 44 रन। जिस तरीके से बल्लेबाज आउट हुए हैं, एक के बाद एक विकेट गिरे हैं और इस समय लेफ्ट हैंडर रोहित सामना करेंगे। उनके पैरों पर गेंद टकराती हुई, लेकिन देखना यह है कि अंपायरों का इशारा क्या होगा। बैट से लगी थी और सब पैर से लेग बाइज का इशारा आ चुका है, तो रोहित को अभी भी अपना खाता खोलना शेष है, लेकिन 1 रन मिला है। इक्का दुक्के से काम नहीं चलने वाला। अब ग्राउंड पर तेज तरारा व स्ट्रोक की आवश्यकता है, हमला बोलने की आवश्यकता है, आतिशी पारी की आवश्यकता है। हालांकि 1 और 2 से काम नहीं चलने वाला। कैस आखिरी उम्मीद में मौजूद है ग्राउंड पर, लेकिन उनसे अब 2-3 बार स्ट्रोक बड़े देखने को नहीं मिल सके हैं। लेकिन विराज ओवर द विकेट से कैस को गेंद और खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन ये काफी खतरनाक रन पूरा कर रहे हैं। 1 रन और अब 22 का इशारा आ चुका अंपायरों का एक एक्स्ट्रा रन की मदद से, जबकि ओवर की समाप्त हो चुकी है। 2 ओवर के बाद 15 रन, एक तरफा मुकाबला बन रहा है। यह मैच 1 साइड मैच चल रहा है और इसमें कोई रोमांच भरी क्या प्रश्न देखने को नहीं मिल पा रहे हैं। फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित ये टूर्नामेंट है, 4था सीजन है। कोतवाली प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट, सभी पब्लिक का स्वागत है। जितने भी लोग यहाँ सुबह यूट्यूब के माध्यम से tenniscricket.in पर ये जो मैच देख रहे हैं, उनका भी स्वागत है। तो एक बड़ा माहौल मैच और एक बड़े जबरदस्त खेल का प्रदर्शन, बड़ा माहौल यहाँ पर पैदा हो चुका है। एक बड़े मैच की इंतजार में मेगा फाइनल खेला जाएगा इस मैच के बाद। और इस समय पंकज के हाथ में गेंद है और गेंद करेंगे कैच के लिए। काफी रन बनाने जीतने के लिए हर गेंद पर चौके या छक्के चुराने की आवश्यकता है, बड़े बड़े स्ट्रोक की जरूरत है। 12 गेंदों पर जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता है ये मैच। और कैच को गेंद, कैच ने ग्राउंड शॉट खेला है, ग्राउंड शॉट की इस समय कोई चिंता नहीं, मिस फील्डिंग, लेकिन तब तक कैच के खाते में 2 रन है और इन 2 रनों के साथ 40 रन बनाने हैं अभी भी जीतने के लिए। 11 बॉलों पर 40 रनों की आवश्यकता है। 11 गेंदे 40 रनों की जरूरत है। त्रिभैरी भवानी टूर्नामेंट के फाइनल में है और पंकज जो कि कैच को गेंद करेंगे। 11 बॉल 40 रन,
जीत के लिए। ये गेंद फुल टॉस थी और कैस ने फुल टॉस गेंद को उठाकर खेला, गेंद सीधे बॉर्डर लाइन के बाहर 6 रन के लिए। अब 34 रन 10 बॉल में 34। अब भी कुछ बिगड़ा नहीं है साहूकार 11 की टीम का। 10 बॉल शेष, 34 रन जरूरत है जीतने के लिए। क्या ये कारनामा कर सकेंगे? तूफानी पारी खेल सकेंगे कैस? 10 बॉलों से 34 रन की जरूरत है। फिर से पंकज जो कि गेंद कर रहे हैं कैस के लिए, ये गेंद और कैस ने एक और बड़ा स्ट्रोक खेला है, लेकिन गेंद बॉर्डर के बाद 6 रन के लिए शानदार छक्का। तो इस तरीके से एक जबरदस्त स्ट्रोक खेला है। 9 गेंदें जीतने के लिए 27 है। कुल मिलाकर 27 रनों की आवश्यकता। खेल अब भी बचा हुआ है, वापसी करने की कोशिश जारी है कैस के द्वारा। इसी तरह स्ट्रोक की जरूरत, 9 गेंदों में 27 रनों की जरूरत है। शुरू के 4 बैट्समैन 0 पर आउट हुए हैं। रोहित भी अपना खाता नहीं खोल सके अब तक, जो कि एकमात्र रन लेग बाइस के रूप में मिला था। 9 बॉल 27 रनों की जरूरत है। और इस समय कैस हमला बोलते हुए, तूफानी पारी खेलते हुए, जो पिंटा नहीं कर सके वो अकेले कैस करके दिखा रहे हैं 9 गेंदों पर। इस बीच अगली गेंद राइट ओवर द विकेट से गेंद आ रही है, कैस को गेंद, और एक बार कैस ने फिर से बार बोला गेंद को सीधा कैच वहां पर आउट। कैस की पारी समाप्त। और जो जीत में जो यहां पर 26 रन डाले। चट्टान की तरह खड़े थे कैस, वो आउट होकर मैदान से लौट रहे हैं। और एक बार फिर आरोही स्पोर्ट की टीम ने अपने मजबूत इरादे स्पष्ट किए हैं, जीत की तरफ वो बढ़ रहे हैं। और इस समय ये 5वां विकेट गिरा, जबकि 8 बॉल 27 रनों की आवश्यकता है। लगभग ये मैच आरोही स्पोर्ट की तरफ झुक चुका है। 8 बॉल में 27 रन बनाने हैं। कैस जिन्होंने जबरदस्त कोशिश की टीम के लिए ताबड़तोड़ रन बनाने की, लेकिन ऐन वक्त पर जीत और हार के बीच में अपने टीम को डालकर वापस लौट चुके हैं। और इस समय कैस की जगह पर बैटिंग करने के लिए विश्वनाथ को भेजा गया है। विश्वनाथ इस समय सामना करेंगे। 8 बॉल 27 रन चाहिए जीतने के लिए। 8 बॉल 27 रनों की जरूरत है। और इस ओवर की अगली गेंद होगी विश्वनाथ के लिए। और विश्वनाथ जो कि खेल को खेलना चाहते थे, लेकिन इस बार वाइड का इशारा आ चुका अंपायर का ऑफ स्टंप से काफी बाहर ये गेंद थी। 26 रनों की आवश्यकता है। अभी भी छक्कों की आवश्यकता है, ना बल्कि चौबे की आवश्यकता है। छक्के लगेंगे तो भी मैच होगा। साहूकार 11 की टीम इस अंक तालिका में, पॉइंट टेबल में क्या मजबूत स्थिति में नजर आ रही थी, लेकिन इस बीच अगली गेंद लेकर इस ओवर में शॉर्ट पिच गेंद को फुल किया है, लेकिन 1 रन का कोई यहाँ पर फायदा नहीं है। 1 रन लगभग टूर्नामेंट से बाहर कर देगा। अब 25 यानी कि कुल मिलाकर 25 रनों की जरूरत है। 7 बॉल बाकी है। 7 बॉल और 25 रनों की जरूरत है। टूर्नामेंट का फाइनल का मैच, इस मैच के विनर और भैरी भवानी टीम के साथ होगा। ओवर द विकेट से गेंद करते हुए ये गेंद जो कि ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद है, अंपायर का इशारा वाइड बॉल का। 7 बॉलों में 24, 4 छक्के आवश्यक है। 4 छक्के क्या हो सकेंगे? अब छक्के ही मारने हैं। 7 बॉल में 4 छक्कों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। फिर से बार राइट एंड बोर्ड विकेट से गेंद डालते हुए ये गेंद, और काफी ज्यादा शॉट ऑफ स्टंप की तरफ बाहर दिए गेंद। टिप्पा खाने के बाद बैट्समैन पूरी तरीके से बीट हुए और इसी के साथ ओवर की समाप्ति। 6 बॉल 24 रनों की जरूरत है। कैलाश जी सर कुछ कहना चाह रहे हैं? जो कि हमारे कौशल जी सर अब इस समय कुछ कहना चाह रहे हैं। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. बघूया कर्णधार मुन्ना मोरे कोणाच्या हातामध्ये चेंडू देतो. सावकार 11 संघाचे जे आघाडीचे फलंदाज होते, ज्यामध्ये पिंट्या पाटील, विवेक केळकर यांनी थोडीशी हारागिरी केली अशी मला म्हणावं लागेल. 4 गडी त्यांचे 0 या धावसंख्येवर बाद झाले आहेत. आणि आता त्यांनी विश्वास ठेवलाय तो प्रशांत मोरे या अनुभवी गोलंदाजावर, ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या संघाला गोलंदाजी जीवावर सामना जिंकून दिला होता.
रोहित बलेकर साठी प्रशांत मोरेचा हा पुढचा चेंडू. हा चांगला फटका बघूया. क्षेत्ररक्षक आता नाही, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न दादू गावडे याचा होता. दीपक सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक्क्या दुक्क्याचे काही होणार नाही आहे. मोठा फटका या चेंडूवरती येणं आवश्यक आहे. बघूया रोहित बलेकर जो की डावखुरा फलंदाज आहे, खरवते संघाकडून खेळतो आणि आता आपल्या सावकारी इलेव्हन संघाला विजयश्री मिळवून देण्यासाठी एखादा मोठा फटका पाहायला त्याच्या बॅटमधून मिळतो का आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान प्रशांत मोरे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 10-12 बाउलांचा मोठा स्टार्ट. पंच मोनकर सरांच्या डावीकडून गोलंदाजी करणार आहे. 10-12 बाउलांचा मोठा स्टार्ट आहे प्रशांत चेंडू फेकण्यासाठी धावतोय. पंचाला क्रॉस करून हा आता चेंडू टाकलाय रोहित बलेकर साठी. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने जोरदार टोलवला. एक धाव तर निश्चितच मिळणार आहे. बघूया दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बघूया रोहित बलेकरला काहीतरी करामत करून दाखवावी लागणार आहे. प्रशांत मोरे चेंडू फेकण्यासाठी धावतोय. पंचाला क्रॉस करून हाता चेंडू टाकला रोहित बलेकर साठी आणि हा उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक काही करत नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 धावाने वाढते. धावसंख्या होते ती 41. 3 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. सामना जवळ आलाय. मला वाटतं पिंट्या पाटील निश्चितच विचारत असणारा रात्री त्याला झोप लागणार नाही, कारण त्याला माहिती आहे आपण जर हाराकिरी केली नसती तर सामना निश्चितच जिंकून दिला असता. पण ही जर तरची गोष्ट आहे. दरम्यान प्रशांतचा पुढचा चेंडू रोहित साठी आणि हा उत्तुंग फटका. बघूया चेंडू बराच वेळ हवेत आहे. मुन्ना चेंडू खाली आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये. मुन्ना मोरे झेल टिपतोय. फलंदाज रोहित बलेकर बाद होतोय. आणि आता जवळ सामना आरोही स्पोर्ट्स संघ जिंकतोय, कारण 2 चेंडू मध्ये 16 धावा पाहिजे आहेत. आणि आता 2 चेंडू आणि 16 धावा. जर एखादा नो बॉल मिळाला तरच काहीतरी या सामन्यात जादू होऊ शकते. आणि निश्चितच जादू करण्याच्या इराद्यानं डॉक्टर मैदानात उतरलाय. डॉक्टर उर्फ शुभम गावडे. प्रशांत मोरे चेंडू फेक करण्यासाठी धावतोय. शुभम साठी हा चेंडू टाकलाय. बघूया ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय आणि हा जोरदार मारलाय, परंतु चेंडू तिथंच उडतोय आणि एकच धाव मिळते आहे. सामन्याची औपचारिकता राहिली आहे. सामना आरोही स्पोर्ट्स संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटचा चेंडू विश्वनाथ चौगुले खेळण्यासाठी तयार आहे. प्रशांत मोरे राईट हँड ओव्हर द विकेट. पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकला विश्वनाथ साठी आणि हा जोरदार भन्नाटा फिरवला. चेंडू निर्धाव गेलाय आणि अशा तऱ्हेनं आरोही स्पोर्ट्स संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचं अभिनंदन. थोड्याच वेळात भैरी भवानी संघाच्या विरुद्ध आरोही स्पोर्ट्सची मेगा फायनल इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिगे कशी तू दिले जा पैसे कमिटी भेटले बस झाले. आता कशा सांगायला गावा. दरम्यान दादू गावडे यांना इथे यायचं आहे. या सेमीफायनल मध्ये दादू गावडे याने जर सलग 3 षटकार ठोकले तर